हे मला अत्यंत ते दुर्दैवी निंदनीय वाटलं. खरं तर अनेक जणांचे त्या संदर्भातले सार्वजनिक जीवनामध्ये कार्यक्रमांमध्ये अनेक वेळेला अनेक जणांचे भेटीगाठी होत असतात. काही फोटो तर मॉर्फ करून सोशल मीडियावर आणण्यात आले. त्या संदर्भामध्ये आम्ही रीतसर तक्रारसुद्धा केली. काही वेळेला तर खऱ्यानी जेन्युइनली झालेली जखम असेल तिला पण वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर रंगवण्यात आलं. त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण राजकीय आरोप करत असताना निवडणुकीच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण राजकीय आरोप करत असतो, पण वैयक्तिकरित्या कोणावरही खोटे आरोप करणं मला वाटतं दुर्दैवी आहे. वडील म्हणून, त्यांची मुलगी म्हणून मला त्या संदर्भातली एक दुःख तर वाटणं स्वाभाविक आहे. पण मी स्वतःसुद्धा एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून हा नेहमी प्रयत्न करत असते की एकतर कोणावर आरोप करत असताना त्याची शहानिशा आपण करून घेणं, विनाकारण कुठल्याही राजकारण्यांची बदनामी हे आपण करणं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून योग्य नाही. आणि मी तर नेहमी म्हणत आली सुरुवातीपासून की हा जो संबंध प्रकार आहे हा सगळ्यांसाठीच, सार्वजनिक जीवनामध्ये जे वावरतात, मग राजकारणी असो इतर क्षेत्रातले असो, त्या सगळ्यांसाठीच हा एक धडा आहे की शेवटी आपल्याला आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी आपण कोणासोबत करतो, काय करतो, त्याच्यातून आपली ओळख पाळख होत असते. ही होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा सावधानी ठेवणं एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही कोणाचाही त्यांच्यासोबतचा सार्वजनिक कार्यक्रमातला किंवा भेटल्याचा फोटो असू दे, कोणालाही या घृणास्पद आणि निंदनीय घटनेबद्दल माहिती असण्याचं काही कारण नाही. असतं तर मला वाटत नाही कुठलाही राजकारणी त्यांच्याकडे गेला असता. हे माझं ठाम म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी सार्वजनिक जीवनामध्ये एक धडा आहे. पण त्याही पलीकडे कुठल्याही राजकारण्यांनी ज्यांचा फोटो असो अथवा नसो, कुठल्यानीही त्यांचं समर्थन या घटनेचं केलेलं नाही किंवा त्या खऱ्यात त्यांचं समर्थन कुणी केलं नाही. आमच्या सगळ्यांची ती भूमिका आहे की या संबंध प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन शिक्षा झाली पाहिजे. एक उदाहरण हे या निमित्ताने महाराष्ट्र राज्याने सर्वांसमोर ठेवलं पाहिजे. एक महिला म्हणून अशोक खरासारखे जे बंधू आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? नाही, मला तर वाटतं आता ह्या संदर्भामधला तपास सुरू आहे. मी तर खरं दोन्ही बाजूंनी बोलेन की अशा पद्धतीनं भोंदू बाबा हे प्रकार जर कमी करायचे असतील तर समाज म्हणून आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यक्रम अधिकाधिक राबवणं आहेत. आपण कुठल्या व्यक्तीवर कशाबद्दलचा विश्वास ठेवत आहोत ह्या संदर्भातली जागरूकता ही त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकांमध्ये, महिलांमध्येच नाही प्रत्येकांमध्ये येणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातली एक महाराष्ट्र पुरोगामी राज्य, प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना पुढे घडू नयेत या दृष्टिकोनातून समाजामध्ये अधिकची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुम्ही आज जर बघितलं की ते खरातांचं एक प्रकरण आलं, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कोण जर असतील तर ते लोकांसमोर आणायला लागले. याचा अर्थ असा की कुठंतरी याला वाचा फुटलेली आहे आणि अधिक पद्धतीनं लोकांची जागरूकता ही वाढलेली आहे. ही जागरूकता टिकून राहणं हे गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडे सीडीआर रिपोर्ट पोहोचतात, ते सार्वजनिक देखील करतात. तुमच्याकडे सीडीआर नाही, माझ्याकडे त्या संदर्भातला कुठलाही सीडीआर रेकॉर्ड किंवा काही नाही. त्यांच्याकडे जी माहिती होती ती त्यांनी माध्यमांसमोर, आणि मला वाटतं त्या असं म्हटलं की त्यांनी डिपार्टमेंटकडे पण दिलेली आहे. तर त्याच्यातला जो काही तपशील आहे ते SITचे जे अधिकारी असतील ते बघ.